स्टार्ट. आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. मी कविता महाजन आपण सर्वांचा हार्दिक स्वागत करत आहे रात्रीचा 9 वाजताचा P3Y मराठी क्लासमध्ये. तर P3Y ही एक अशी विद्या आहे, एक महान विज्ञान आहे की ज्याच्याने तुमची कुठली सुखदायी लाभदायी इच्छा पूर्ण होऊ शकते. तर त्याचे शक्ती घेण्याचे खूप प्रकार आहेत. वेगवेगळे सेगमेंट्स आहेत. तर त्याच्यातले जे बेसिक सेगमेंट आहे किंवा जे बेसिक नॉलेज आहे, टेक्निक आहे ते आपण ह्या क्लासमध्ये शिकत असतो. हा क्लास म्हणजे P3Y रात्री 9 वाजताचा क्लास जेही अटेंड करणार तर ह्या क्लासला डॉक्टर अजितचे स्वतःचे आशीर्वाद आहे की जेही हा क्लास अटेंड करणार त्यांची मोठी इच्छा पूर्ण होणार. सोबतच त्यांचा आनंद, सुख, समृद्धी वाढणार. टेन्शन, डिप्रेशननी ते दूर राहणार. तर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत P3Y शक्तीने. तर हे क्लास नक्कीच तुम्ही आवर्जून अटेंड करा आणि जेही शिकवण्यात येत आहे ते तुम्ही शिकून घ्या. तर आपण सर्वांचा हार्दिक स्वागत हा क्लासमध्ये. तर ह्या क्लासमध्ये तुम्हाला जेही शिकवण्यात येत आहे ते तुम्ही प्रॉपरली शिकून घ्यायचं आहे. काही प्रॉब्लेम आल्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा विचारू शकता. तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग पण देण्यात येईल. तर माझं नाव कविता महाजन. मागच्या 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे. डिग्रीमध्ये MBA डबल ग्रॅज्युएट आहे. P3Y शक्ती एक महान शक्ती अशी आहे की ज्याच्याने कुठलीही इच्छा आपली पूर्ण होऊ शकते, पण सोबतच आपलं जीवन पण खूप चांगलं, लाभदायी आणि सुखकारी होतं. जेही विघ्न आपण आपल्या आयुष्यामध्ये घडवतो किंवा येत असतं त्याला एफिशियंटली चांगल्या पद्धतीने कसं आपण त्याला पार करू शकतो, या सगळ्या गोष्टी P3Y शक्तीने शक्य आहे. तर P3Y सामाजिक, आर्थिक, भौतिक, आध्यात्मिक आणि मानसिक प्रत्येक म्हणजे जितके पण सेगमेंट्स आहेत त्या प्रत्येक सेगमेंटमध्ये काम करतात. चांगली नोकरी पाहिजे, चांगला आवक पाहिजे, अडकलेलं काम पार पाडायला पाहिजे, रोग तकलीफ बिमारीमध्ये राहत असायला पाहिजे, मानसिक अशांती असेल ते दूर व्हायला पाहिजे, चांगलं घर, गाडी, बंगला, ते सगळ्या भौतिक मध्ये किंवा रिलेशन मध्ये मान सन्मान, प्रोफेशनल मध्ये काम, यश, हे सगळं पॉसिबल आहे P3Y शक्तीने. तर पहिलं P म्हणजे परमजी. तर परमजी हे P3Y शक्तीचे प्रणेता आहे की ज्यांनी P3Y शक्ती आपल्याला दिली आहे, ही एक महान शक्ती दिलेली आहे. तर हे अशी महान शक्ती परम विज्ञान देणारे जे आहे म्हणजे त्यांचे उद्गम स्थान जे आहे ते आहे परमजी. तर आपण असे परमजीचं मानसिक पूजन करूया. त्वमेव माताचा श्लोक बोलूया. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. बोला हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी आजच्या ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. मी P3Y शक्तीचा अधिकतम लाभ घेऊ आणि पुढे जाऊ असं करा. हा क्लास माझ्यासाठी लाभदायी बनवा. तर हे झालं आपण परमजीचं केलेलं मानसिक पूजन. आता आपल्या आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायलाच पाहिजे. तर गुरु का असायला पाहिजे? तर आपल्याला प्रत्येक आपल्या क्षणामध्ये, प्रत्येक काळामध्ये जेव्हाही आपल्याला त्रास आहे किंवा आत्ताच्या क्षणामध्ये जेव्हा आपल्याला गायडन्सची गरज आहे की आपण काय करू शकतो,
प्रत्येक काळामध्ये वेगवेगळे गुरु झालेले आहे. आपल्या आयुष्यामध्ये पण मल्टिपल गुरु असू शकतात, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानमुळे आपण पुढे झालेलो आहे. तर असे P3Y टीचर ज्यांच्याकडनं मी P3Y शक्ती शिकलेले आहेत आणि तुम्ही पण शिकत आहात, ते आहे डॉक्टर अजित. स्वतः MBBS MS डिजिटल लॅप्रोस्कोपिस्ट आहे, MS सर्जन आहे. त्यांनी 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन केलेलं आहे आणि एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाहीये. ह्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर अजित ह्यांनी खूप वर्ष परमजीच्या सानिध्यामध्ये राहिलेले आहे आणि खूप काही शक्ती परमजीकडनं त्यांनी हासिल केलेला आहे आणि त्यांचा लाभ आपल्याला होत आहे. तर असे डॉक्टर अजित त्यांचा एक एम आहे, की इतकी महान शक्ती प्रत्येक व्यक्तीला कळायलाच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायलाच पाहिजे. जर कोणी व्यक्ती दुःखी आहे, त्याची इच्छा पूर्ण होत नाहीये, तर त्याच्यासाठी आपण स्वतः जिम्मेदार आहे. तर डॉक्टर अजितचं मिशन आहे, की हे P3Y शक्ती प्रत्येकाकडे पोहोचवायची आहे. तर असे गुरु म्हणजे तुमचे आणि माझे P3Y टीचर आणि बाकीचे जे तुमचे इतर गुरु आहेत, त्यांचं पण आपण मानसिक पूजन करूया. गुरु ब्रह्माचा श्लोक बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शरणम शरणम गच्छामि. तर हे झाली आपली गुरुवंदना. तर P3Y. तर पहिलं पी आपण परमजी शिकून घेतलं. पप्र. पप्र म्हणजे इच्छापूरक संकट मोचन. 11 वाक्य कधीही कुठेही बोलाल, तुमची इच्छा पूर्ण होणार. तुमची माझी अनेको लोकांची करोडो इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तर एका व्यक्तीचं दादा होते, त्यांच्यासोबत एक संभाषण चाललं होतं जेव्हा उमरगाम यात्राला गेले होते तेव्हा, की सगळे लोक म्हणतात की त्यांची हजारोमध्ये इच्छा पूर्ण झालेली आहे, पण माझी तर फक्त 3 आणि 4च इच्छा पूर्ण झालेली आहे. तर त्यांची इतक्या छोट्या काळामध्ये इतकी इच्छा कशी पूर्ण झाली आहे? तर डॉक्टर जेव्हा क्लास घेतात तेव्हा ते प्रत्येक वेळा म्हणतात की पप्र करत राहा. म्हणजे काय? मला डोकं दुखतं आहे तर पप्र करा. मला पोट दुखतं आहे तर पप्र करा. मी एक मीटिंगला जाते, ते मीटिंग सक्सेसफुल हो त्याच्यासाठी पप्र करा. माझं बोलणं चांगलं हो, माझी पर्सनॅलिटी चांगली हो, मी पुढे आयुष्यामध्ये पुढे जाऊ. ह्या सगळ्या इच्छा तुम्हाला सतत मागत राहायची आहे. तर आपल्याकडे फक्त मोठी-मोठी इच्छा तर आपण मागतो. त्यांची मोठी इच्छा तर खूप चमत्कार झाला. पण अशी छोटी-छोटी इच्छा पण आपल्याला मागत राहायची, जेणेकरता आपण आपल्यामध्ये परमजीची शक्ती घेऊन स्वतःची पर्सनॅलिटीला इम्प्रूव्ह करत राहतो. आपल्यामध्येच एक ताई उपस्थित आहे. तर त्यांनी त्यांच्या सासू-सासरे जेव्हा त्यांना टायफॉइड झालं होतं, तेव्हा त्यांनी लगेच काही न विचार करता पहिले त्यांनी पप्र घेतला आणि इतकं मोठं संकट होतं ते त्यांचं टळलं. तर हे ऑन द स्पॉट जेव्हा हे त्रास आला की आला, पहिलं म्हणजे परमजीच आपल्या तोंडात यायला पाहिजे. आनंदात पण तसं जायला पाहिजे. जेव्हा त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली तेव्हा थँक यू होलिनेस परमजी असं म्हणायचं आहे. तर P3Y ने कुठलीही इच्छा पूर्ण होऊ शकते. जे पण बाळक आहे, स्टुडंट आहे, जे अभ्यास करत आहे, त्यांनी नक्कीच अभ्यास करण्याच्या आधी आता पुढची एक क्रिया शिकवणार आहे ते करायची आहे. कारण की हे जे आपलं मन आहे, त्या मनला आपण स्ट्रॉंग बनवायचं आहे. तर परमजी स्वतः त्यांनी इतकी म्हणजे त्यांना माहिती आहे, की हे मन जे आहे ना, ते जर कंट्रोलमध्ये आलं, तर मनुष्य स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीही करू शकतो. पण सगळे म्हणतात कंट्रोलमध्ये ठेवायचं, कंट्रोलमध्ये ठेवायचं. पण कसं? म्हणजे त्याला थोडंसं म्हणजे कुठेतरी मार्ग तर पाहिजे ना. जसं की तुम्हाला भूक लागलीये, भूक लागलीये, भूक लागलीये. हां, तर मला जेवायला पाहिजे ना. सोल्युशन काय आहे? मला माहिती आहे की मला भूक लागलीये, भूक लागलीये, भूक लागलीये. पण माझं सोल्युशन काय? तर मला जेवायला पाहिजे. तर परमात्माने आपल्याला हे एक सोल्युशन दिलं आहे, की तुमचं जे मन आहे ना, त्याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करू शकता. तर ते आहे परमश्वास. परमश्वासची क्रिया खूप सोपी आहे, शिकून घ्या. ताठ बसायचे आहे, गर्दन, कंबर, मस्तक एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे तोंडाने, जसं आपण ब्रश करतो तसं. श्वास घ्यायचा तोंडाने, छातीत भरायचा आहे, लांब श्वास घ्यायचा नाकातून बाहेर काढायचा आहे. जेव्हा नाकातून आपण श्वास बाहेर काढतो तेव्हा आवाज करायचा नाहीये. मी एक परमश्वास तुम्हाला करून दाखवते, तुम्ही शिकून घ्या. हा आहे एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहेत. तर हे परमश्वास जेव्हाही तुम्हाला तकलीफ, बिमारी किंवा टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, रडायचं मन होत आहे, तेव्हा तुम्ही हे परमश्वास करू शकता. लहान मुलं जेव्हा अभ्यासाला बसतात किंवा शाळेत जातात त्याआधी तुम्ही हे 10 परमश्वास करू शकतात. कुठल्याही गोष्टीची भीती आहे,
टेन्शन आहे, सेल्फ कॉन्फिडन्सची कमतरता आहे, तेव्हा तुम्ही हे परमश्वास नक्कीच घेऊ शकता. तर आपण हे परमश्वासची क्रिया तर शिकलो, पण परमजीची जे अद्भुत शक्ती आहे, जे सायन्स आहे, त्याला आपल्याला ह्याच्यासोबत कनेक्ट करायचं आहे. तर ते कसं करता येईल आपल्याला? तर परमजीचे वाक्य. तर मी तुम्हाला बोलवते, त्याप्रमाणे आपण ते वाक्य बोलून परमश्वास आणि त्याची शक्ती आपण घेऊ. बोलूया. हे परमजी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम श्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. माझं टेन्शन, डिप्रेशन दूर करा. मी जिथे पण काम करत आहे त्याच्यामध्ये प्रोफिशियन्सी द्या. माझ्या अवतीभोवतीला जेही लोक आहे त्यांच्यामध्ये मी चांगलं आणि परफेक्ट काम करू असं करा. माझा बॉस माझ्यावर खुश हो असं करा. मला चांगला निर्णय शक्ती द्या. माझं मन शांत करा. डोकं शांत करा. आळस कमी करा. मी स्वस्थ राहू असं करा. मला मानसिक शांती द्या. आता लांब 10 परमश्वास. दस म्हणजे बस. हे 10 परमश्वास तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ करू शकतात किंवा मी जे तुम्हाला परिस्थिती सांगितली त्या परिस्थितीमध्ये तुम्ही हे परमश्वासच्या नक्कीच उपयोग करू शकता. बघा ज्यांनीही आता क्लासमध्ये परमश्वास केले असेल, 110% त्यांना शांतीचा अनुभव झाला असेल. तर हे होते परमश्वास. त्यानंतरचे निमंत्रण. तर प्रत्येक गुरुवारी सकाळी 7 वाजता होतो इन्कम वृद्धी क्लास. जोही तो क्लास भरतो त्यांची इन्कममध्ये वाढ होते. आवक वाढते, लक्ष्मी नाराज होत नाही, घरामध्ये बरकत राहते. सोबतच प्रत्येक महिन्याच्या अंतिम रविवार असतो रोग निवारण क्लास. तर ज्यांनाही कुठला पर्टिक्युलर त्रास आहे, प्रॉब्लेम आहे किंवा तकलीफ आहे, त्यांनी नक्कीच रोग निवारण क्लास अटेंड करायला पाहिजे. और सबसे बड़ी यात्रा उमरगाम की यात्रा. तर उमरगामची यात्रा आता पुढच्या ह्याच्यामध्ये येत आहे 7 जुलैला. तर तिथे पण तुम्ही उमरगामची यात्रा करू शकता. आता ह्यावेळी पण उमरगामची यात्रामध्ये भरपूर लोक आले होते. खूप सेलिब्रिटी पण आले होते. मुंबईचे काही फिल्म कलाकार, संगीतकार ज्यांच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांचं नाव रजिस्टर झालेलं आहे, असे भरपूर लोक पर्सनॅलिटी तिथे आले होते. P3 लाभ घेण्यासाठी. तर आपण कशाला मागे राहायचं? आपण पण जायचं. आणि 21 तारखेला आहे 21 जुलैला गुरुपौर्णिमा. 365 दिवस आपल्यासाठी काम करणारे आपले गुरु डॉक्टर अजित त्यांच्या ग्रेटफ्रूट करण्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी आपण समर्पण करण्यासाठी तो एक दिवस भेटतो तो आहे गुरुपौर्णिमा जे इथे असणार आहे सुरतमध्ये SMC कम्युनिटी हॉलमध्ये. आणि त्यानंतर 4 ऑगस्ट तर सुरू होत आहे भक्ती मास. पूर्ण वर्षाची शक्ती घेण्याच्या मास. तर परमजीची आज्ञा आहे की जेही व्यक्ती कट्टरतेने P3Y शक्तीचा लाभ घेणार तर तो उमरगामची यात्रा भक्ती मास मध्ये करणारच करणार. तर 4 ऑगस्टला भक्ती मास मधला उमरगामची यात्रा. तर काहीही झालं तरी 4 ऑगस्टला उमरगामची यात्रा करायचीच आहे. त्या दिवसात त्या मासमध्ये देश विदेशातले लोक पण
व्हिजिट करायला येतात. तर आपण तर भारतात राहतो, जवळ राहतो, सगळी सोय आहे. तर उमरगामची यात्रा नक्कीच करायला पाहिजे. उमरगामची यात्रा करण्याने डोकं इतकं शांत होतं, आपल्याला आनंदाची अनुभूती होते. त्यासोबतच तिथे सेवा करण्याने पण अजून जास्त शांती आणि आनंदाची अनुभूती होते. ते भरपूर लोकं जे पण परमसेवक आहेत, त्यांना खूप आनंद होतो. त्यांना एकदा विचारा, की मी काय सेवा करू? आणि ह्याचा लाभ तुम्ही पण घेऊ शकता. तर 4 ऑगस्टला उमरगामला नक्की यायचं आहे. पितृशांती तर्पण पण तुम्हाला करण्यात येईल. ते पण तुम्हाला तिथे डॉक्टर अजित करवतील. तर हे झाले सगळे निमंत्रण. आता आपण ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. डॉक्टर अजित आपल्याला पाणी सिद्ध करून देणार आहे. तर सगळ्यांनी पाणी घेऊन बसायचं आहे. जेव्हा डॉक्टर अजित पाणी सिद्ध करतील, तेव्हा तुम्ही उजव्या हातात ते पाणी पकडायचं आहे. उजव्या हातात ते पाणी पकडायचं आहे आणि त्या पाणीकडे बघत राहायचं आहे. परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज जून 25 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी पिछवेकर्ताओं को पिछवे प्रचार यात्रा प्रतापगढ़ यूपी से डॉक्टर अजीत का आशीर्वाद, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि देखते रहिए। उन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं, प्रेम से कहिए परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि बन गए, प्रयोग कीजिए, पिछवाई शक्ति पाई। परम जी वचन लगे रहना, मैं कहूंगा वह होगा। 1993 मार्च 10 को परम जी यह वचन डॉक्टर अजीत को कहे थे। उसका विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 30 का मिथुन मास का 11वां दिन है। आज कृष्ण पक्ष की आज कृष्ण पक्ष की चौथ है। चौथ है अंगार की संकट चौथ है। आज चंद्रोदय रात को 10:30 के बाद करीब होगा। इन महात्म्य बाद में सुन सकते हैं। गुरुवार को सुबह में इनकम वृद्धि पृथ्वीवाई क्लास सुबह 7 बजे गोकुल नगर पृथ्वीवाई मेन सेंटर में होगा। डॉक्टर अजीत प्लस टीम पिछले प्रचार यात्रा प्रतापगढ़ यूपी सफलतापूर्वक पार करके इस दिन शाम में सूरत आ रहे हैं और मंगलवार को अमृत हंसा माता जरीवाला समीर दूधवाला दिल्ली बदायूं इत्यादि की प्रचार यात्रा अच्छी तरह से संपन्न करके सूरत आ रहे हैं। जिनका जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। और जो भी क्लास के होस्ट बने हुए हैं उनको परम जी का स्मरण करके आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट भी लिखिएगा और अपनी चैनल PTHF तथा PTHF प्रतापगढ़ यूपी तथा अन्य ब्रांच चैनलों को
एक या अधिक व्यक्तियों से सब्सक्राइब कराइएगा। परम जी को अर्पण। शरणम शरणम गच्छामी। तर हे होती आपल्या डॉक्टर अजितची वाणी. डॉक्टर अजित स्वतः प्रतापगडला प्रचार यात्राला गेलेला आहे. तर विना प्रचार नाही उद्धार. तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये P3Y शक्ती जशी महान शक्ती भेटलेली आहे. तर P3Y शक्ती हे प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो अधिकार मी त्यांना देऊनच राहणार. तो मानो या ना मानो मला काही फरक पडत नाही. पण त्यांनी पुढे भविष्यामध्ये असं नको सांगायला की जर मला आधी भेटलं असतं तर मी काही ना काही झालं असतं. तर आपल्याला हे ऐकायचं नाही. तर आपल्या अवतीभोवतीला आपल्या आजूबाजूला जेही कॉन्टॅक्ट मध्ये लोक आहे तर जे दुखी आहे किंवा तुमच्याशी काही बोलत आहे ते ऍक्च्युली तुमच्याकडनं P3Y शक्ती घेऊ इच्छिता. मानो या ना मानो आपल्याला काय घेणं देणं आहे. मी माझी फरज अदा केली. मी सांगण्याचं काम केलं. तुला खायचं असेल खा. मी म्हणजे त्याला भूक लागलेली आहे. तुम्ही त्याला जेवण दिलेलं आहे. आता तू खा. आता हे तोंडापर्यंत तर पोहोचू शकत नाही. तसंच परमजीची शक्ती एक तुम्ही सगळ्यांना ऑफर करत राहा. हे आपण त्यांच्यासाठी नाही करत आहे. हे आपण आपल्यासाठी करतोय. एक की आपल्या प्रचारासाठी म्हणजे आपल्या पुण्याच्या टेकरा आपण जास्त करतो, की आपण सुखी झालो तर आपण सेल्फिश नाही राहिलो. आपण आपल्यापर्यंत नाही ठेवलं. आपण पण आपल्या अवतीभोवतीचे जेही लोक आहेत त्यांना पण तकलीफमध्ये बाहेर काढण्यासाठी आपण P3Y शक्ती घेतलेली आहे. किती लोक आहे की जे सुसाईड करतात. त्यांना मेंटल डिप्रेशन होतं. हसता येत नाही. आनंदित राहत नाही, जगत नाही. त्यांच्यामध्ये आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत. जर त्या प्रॉब्लेम मध्ये P3Y ची शक्ती जर त्यांना भेटली आणि त्या प्रॉब्लेम मधून जर ते बाहेर येतात, किती पुण्य लागेल तुम्हाला. हे परमजींनी खूप विचार करून प्रचार ठेवलेला आहे. तर आपण प्रचार करायलाच पाहिजे. कुठलाही आणि प्रचाराची खूप वेगवेगळे पद्धत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही न्यूजपेपरमध्ये देऊ शकतात, मीडिया कॉन्फरन्स करू शकतात, ऑनलाईन तुम्ही तुमचा अनुभव पाठवू शकतात. तुम्ही हा क्लासची जे लिंक आपण युट्यूबवर टाकतो तर त्या युट्यूबची लिंक तुम्ही कोणाला पाठवू शकता की तुम्हाला जर P3Y शक्तीची जानकारी पाहिजे तर हे लिंक तुम्ही बघून घ्या. आणि जर त्यांना पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे तेही करू शकतात. गुड लक पॉपर कार्ड आपल्या खिशामध्ये असायलाच पाहिजे. 5 गुड लक पॉपर कार्ड तरी आपल्यामध्ये असायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीला आपण ऑफर करायचं आहे. द्यायचं नाहीये, ऑफर करायचं आहे. की माझी इच्छा अशी आहे की तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढायला पाहिजे. तुम्ही पुढे जायला पाहिजे. तुमचे टेन्शन डिप्रेशन दूर व्हायला पाहिजे. हे माझी इच्छा आहे. हे गुड लक पॉपर कार्ड मी देत आहे. 1 महिना तुमचा चांगला जाईल. हे मी देऊ का? जर तो म्हटला हो, तर द्यायचं. तो म्हटला नाही मला नकोय, आपल्याकडे. मग नंतर पुढचं का? कधी ना काय चक्रव्यूह फिरून तो आपल्याकडेच येणार आहे. तर जेव्हा आपली भक्ती आपल्या देवी देवताची भक्ती जेव्हा फडते तेव्हा P3Y शक्ती भेटते. किती लोकांचे असे अनुभव आहे की त्यांच्या देवी देवताचा जो जो जवळपणा होता ते P3Y शक्तीने झालेला आहे. त्यांना माहितीच नव्हतं आधी उद्देशच माहिती नव्हता की माझी देवी देवता कुळदेवी जे मला सांगून गेलेलं आहे किंवा मला जे सांगू इच्छितात ते नेमकं काय करायला सांगतायत. पण P3Y शक्तीने त्यांनी मागितलं की माझे देवी देवता मला जे सांगतायत किंवा जे पुराणामध्ये लिहिलेलं आहे ते काय आहे ते मला समजायचं आहे. तर समजतं. P3Y फक्त डॉक्टरजीची आज्ञाचं पालन करून आणि P3Y शक्ती घेऊन. तर अशी दुसरी एक शक्ती आहे परम नाद. हे परम नादची क्रिया अति दिव्य क्रिया आहे. हे दिव्य क्रिया तुम्ही जेव्हाही करणार तर तुम्हाला शांतीचा अनुभव तर होतोच होतो पण आध्यात्मिक उन्नती पण होते. आयुष्यामध्ये व्यक्तीला जर पुढे व्हायचं आहे कुठल्याही सेगमेंटमध्ये तर त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हायलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी हे परम नाद आहे. आपली मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी, आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी आणि आपलं मस्तिष्क अजून फास्ट, चांगलं आणि पॉझिटिव्ह वर्क करण्यासाठी ही परमनादची क्रिया आहे. तर करायची कशी आहे? परमश्वास सारखेच आहे. ताठ बसायचे आहे. गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे तोंडाने नाकातून बाहेर काढायचा आहे. नाकातून जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा भोवरा गुंजन करतो तसं गुंजन होतं. मी तुम्हाला एक परमनाद करून दाखवत आहे तर तुम्ही एकदा बघून शिकून घ्या. हे राहिला एक परमनाद. असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. तर जसं तुम्हाला सांगितलं की परमजीची शक्ती ह्याच्यासोबत आपल्याला जोडायची आहे. तर ते जे शक्ती आहे ते परमजीचे 1 ते 8 वाक्य बोलूया. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि। हे परम जी मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करते। परम जी परम योगची हे क्रियामध्ये
आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या, माझा आध्यात्मिक विकास करा, मी खूप पुढे जाऊ असं करा, माझी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा, मी तुमच्या शरणमध्ये आहे, माझं टेन्शन कमी करा, मला रात्री चांगली झोप येऊ द्या, माझ्या आजारपणा मध्ये मला राहत द्या. आता लांब 3 परमनाद. मस्तीच नमून आपली सगळी इच्छा मागून घ्यायची. ज्यांनी पण मन लावून हे परमनाद केला असेल, नक्कीच त्यांना आता खूप छान शांतीचा अनुभव झाला असेल. तर परमजींनी स्वतः म्हटलेलं आहे की हे परमनादची क्रिया जे तुम्हाला दिलेली आहे, तर जे व्यक्ती हिमालय मध्ये जाऊन साधू संत बनतात आणि खूप तपस्या करतात, तेव्हा जे अचीव करतात, ते शांतता जे अचीव करतात, ते तुम्ही संसारमध्ये राहून पण हे परमनाद करत राहा, तुम्हाला ते अचीवमेंट होईल. किती सोपं आहे. भूक राहायचं नाही, बाहेर जायचं नाही, कुठे थंडी ताप ऊन बरसात काही सहन करायचं नाहीये आणि घरामध्ये बसून आपण आपलं सगळ्या जबाबदाऱ्या निभून P3Y करून आपण आध्यात्मिक मध्ये पुढे जाऊ शकतो. तर त्याचं पुढचं पण एक कार्य आहे की जेव्हा आपला घरी महिन्यातून एकदा तरी P3Y चा क्लास असायलाच पाहिजे. तर ज्यांच्या घरी P3Y क्लास त्यांच्या घरी लक्ष्मीचा वास. तर जेही व्यक्ती अर्धा